भाजपच्या नीता ठाकरे यांची नागपूरच्या महापौरपदी तर लीला हाथीबेड यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत भाजपच्या नीता ठाकरे यांना 104 मतं तर काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांना 36 मतं प्राप्त झाली। निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनीही भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं, तर MIM, मुस्लिम लीग आणि बसपा मिळून एकूण 11 नगरसेवक तटस्थ राहिले। भाजपला स्पष्ट बहुमत असून विजय पक्का असला तरी काँग्रेसनेही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया करावी लागली। विजयानंतर भाजपातर्फे जल्लोष करून विजयी रॅली काढण्यात आली। जनतेने माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि मी समर्थपणे ती जबाबदारी पार पाडणार असा विश्वास नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांनी व्यक्त केला। नागपूरच्या सर्व सुजाण मतदारांची आणि नागरिकांची मनापासून अत्यंत आभारी आहे। प्रभागाच्याही मतदारांची आणि नागरिकांची सुद्धा अतिशय मनापासून आभारी आहे। सोबतच ज्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर ही जबाबदारी टाकली, माझ्यावर विश्वास ठेवला, त्या भारतीय जनता पार्टीच्या माननीय सर्व शीर्षस्थ नेत्यांची अत्यंत मनापासून माननीय दयाशंकरजी, माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, सर्व सन्माननीय आमदार सर्वांची अतिशय मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावर शहराचं निर्वहन, शहर सांभाळण्याची जबाबदारी टाकली आहे। हे ऐतिहासिक शहर आहे, दीक्षाभूमी, संघभूमीचं शहर आहे आणि त्यामुळे निश्चितपणे माझ्या पाठीशी असणारे त्यांचे आशीर्वाद, जनतेचे आशीर्वाद या सर्वांच्या माध्यमातून आणि मी आपल्याला हे सांगू इच्छिते की अतिशय जबाबदारीने या शहरासाठी काम करण्याचा मानस माझा आहे। पर्यावरणाची चिंता करण्याचा मानस आहे। नागरिकांसाठी ज्या काही मूलभूत त्यांच्या गरजा असतील त्या निश्चितपणे शहर त्यांच्यासाठी चांगलं व्हावं या अर्थाने काम करण्याचा मानस आहे आणि हा सर्व मानस भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने मानस आहे। आपल्या सर्वांची अतिशय मनापासून आभारी आहे की आपण माझा मानस जनतेपर्यंत पोहोचवणार आहात, माझ्या पक्षाचा मानस जनतेपर्यंत पोहोचवणार आहात। साधारणतः सोमवारी पदग्रहण करू अशी तयारी चालू आहे। सविस्तर माहिती तुम्हाला निश्चितपणे देणार आहे आणि त्यावेळी देखील विस्तारित रीतीने आपण सर्व मीडियाचे प्रमुख लोक या ठिकाणी पदग्रहणासाठी आपल्यालाही आमंत्रित करते, विनंती करते। धन्यवाद। प्राधान्य देणार आहात, अनेक समस्या मागील 3 वर्षापासून प्रशासक राहत होते, कामाला प्राधान्य देईल। मी आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं ते तसंच आहे की शहरातील नागरिकांना त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल यासाठीच्या ज्या गोष्टींची गरज असेल त्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यात पर्यावरण आलंय, त्यामध्ये मूलभूत गरजा आल्या आहे। भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आपल्याला माहिती आहे की जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे, त्या मार्गावर चालणार आहे। थँक्यू।